बयान करना सुधरी देगा। हमारे अल्फाज से वो जबान में ला भी नहीं सकते। क्या हिसाब से वो बात कर रही और देश के अंदर किस तरीके से मुसलमानों को टारगेट करेगा कि वे लोग देखे नहीं। कांग्रेस का पार्टी का इतिहास निकाल कर देखो। कांग्रेस पार्टी जब जब चुनाव आया आवाम के बीच में जब जाती, आवाम से जब वोटा मांगती, हमें क्या करती, हमारे प्रोग्राम बताती, हमें हुकूमत थी, हमें लोग क्या करें, आने वाले दिनों के अंदर हमारी हुकूमत है तो हमें क्या करती, देखो हमें प्रोग्राम बता हमारा वोट लेते हैं। कांग्रेस का पार्टी का 70 साल का इतिहास निकाल देखो। ये बीजेपी ने क्या करती बोलो, हिंदू मुसलमान हिंदू, उनके पास भी प्रोग्राम नहीं था। अगर प्रोग्राम आएगा ना क्या तो गड़बड़ है तो देश के वास्ते डीजल का रेट क्या है मालूम, पेट्रोल का रेट क्या है तो मालूम, गैस का रेट तुझे क्या है मालूम, और डॉलर का रेट क्या है मालूम। 15 लाख रुपए डॉलर धन लेके आऊंगा, 15 लाख में अकाउंट में तो बने 15 पैसे नहीं डाले, वो सब तू नाम है। इन्हें प्रोग्राम क्या भी नहीं उनके पास, सिर्फ क्या कर रहे हो हिंदू मुसलमान लगा को नफरत बाकी डाल को उन्हें वोट लेने की जरूरत कोशिश नहीं। ना उनको हिंदू होना, ना उनको मुसलमान होना, उनको क्या होना खाली पावर होना। लगा तो हमारे भाई को मोहब्बत, हमें जो मोहब्बत से की लगा तो नफरत बाकी डालने की कोशिश करी। मैं भी अलग ಈ ಬಿಜೆಪಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ, ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೆಂಗಳೂರು ಬಂದಲ್ಲಿ ಮತ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಧ್ಯ ಅನುಭವಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು, ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಇನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಏಕೆಂದ್ರೆ ಸಾಧ್ಯನೇ ಸೊನ್ನೆ, ಏನ್ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಸಾಧ್ಯ ಏನಿದೆ ಸೊನ್ನೆ, ಬರೇ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್. ನನ್ನೊಂದಿಗೆ ನಾನು ಬಹಳ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಮ್ಮ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಅಣ್ಣ ತಂದಿರೋದು ಯಾವ ದೇಶದಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ನಿಂತು ಕೋಚಿಂಗ್ ದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಸರ್, ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ ಗುರುಗಳ ಜೊತೆ ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಜನ ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. हमारा इस्लाम सिखाया कि तासुब करो, नफरत की करो, हमारा इस्लाम सिखाया. हमारा इस्लाम क्या सिखाता है, सो मजहब नहीं सिखाता आपस में भय रखना. हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा सॉवरेन के हम कहता हिंदुस्तान बीजेपी लाए, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान. आज भी जब इंडिया गेट के अंदर वोट कहते देखो, शहीदा की लिस्ट के अंदर 70% मुसलमान सीनियर में बनी को पीठ पे हमें बनी सीनियर में बने कहो कि आजादी है. तो ये देश हमारा ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇದ್ದದಿಲ್ಲ, ನಾವು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಜಾಗ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದ ಬಿಜೆಪಿ ತಂದಿಲ್ಲ. ಯೋಚನೆ ಪಟ್ಟಣ ಆಗ್ತಾರೆ ಪಟಾಣಿ ಏನು ಆಗಲ್ಲ. ದೇಶ ನಮಗೆ ನೋವು ನಮಗೆ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂಥರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅನ್ನದೊಂದರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಬಿಜೆಪಿ ಬಂದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ दुख होता जी, दर्द होता दुख होता. कई वर्ष करी उनकी सियासत की दोनों चलाने के वास्ते. अब देखिए कभी 2023 से पहले कौन सी हुकूमत थी, 2023 से पहले कांग्रेस हुकूमत आने के पहले कौन सी हुकूमत थी. वो हुकूमत के अंदर तुम्हें अमन सुकून से देखेंगे, अमन सुकून से क्या क्या मसले, हिजाब पहले इसका मसला है, हिजाब का मसला आया, पर हालात का मसला ले गए, लाउड स्पीकर ले गए. जाते जो है हमारा रिजर्वेशन बोल दिया तो रिजर्वेशन वीरप्पा मोदी 6% रिजर्वेशन का रेस्पेक्ट करके वोटे को हुकूमत चलेगी. जो देवेगौड़ा साहब चीफ मिनिस्टर ने हमारा 6% गिर गया, 4% रिजर्वेशन हमने दिए. कभी 230 साल पहले जाते भी वो रिजर्वेशन देने को चले गए. बीजेपी ने वो रिजर्वेशन निकाल रहे.
निकाले कि नहीं निकाले? हमें अमन सुकून से थे, वोटे पर क्या क्या डरता हुआ होता कि आज कांग्रेस की हुकूमत में, मैं कांग्रेस के अंदर सब कुछ छोड़ा, सब कुछ करने को बोल रहे थे। आज कांग्रेस के